चंद्रकांत शेळके, हम्म. आज तुम्ही नाही का महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी उभे राहत आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मधनं तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आता नगरसेवक पदासाठी तुमची खूप धावपळ चालू आहे. हं. बऱ्यापैकी प्रभागाची रचना बदलली आहे. तर प्रभाग क्रमांक 3 मधील जी जनता आहे किंवा जे मतदार आहेत त्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांना समजून घ्यायचं आहे की चंद्रकांत शेळके म्हणजेच तुम्हाला सगळे प्रेमाने काका बोलतात, तर नेमकं काकाचं बॅकग्राऊंड काय आहे आणि आम्हाला पण ऐकायला आवडेल की काका तुमच्याबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांगा. आता विषय असा आहे की ज्यावेळेस माझा जन्म झाला वंजार गल्लीमध्ये आणि त्यावेळेस माझे वडील दिवाणजी होते आणि आम्ही म्हणजे मला 3 चुलते होते. माझ्या वडिलांना 2 भाऊ. त्याच्यानंतर म्हणजे माझ्या अंदाजे महिनाभरानेच माझा एक चुलता वारला तर त्याला सगळे काका काका म्हणायचे. त्याचं नाव बी चंद्रकांत होतं. जसं माझं आत्ता चंद्रकांत आहे ना, त्याचं बी नाव माझ्या चुलत्याचं चंद्रकांतच होतं. पण त्यांना काका म्हणायचे सगळे नाही का, म्हणजे त्या वयानुसार. तर त्याच्यामुळं काय झालं, सगळे मग ते वारल्यानंतर ते म्हणे हे काकाच पोटाला आला आपल्या. मग ते माझं त्यावेळेस काका ठेवून गेलं आणि ते काका ठेवलं तर शाळेत बी काय झालं, ज्यावेळेस मी सेंट मोनिकाला शिकायला होतो, सेंट सिव्हिअरला. तिथले ते म्हणजे काका 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 म्हणत मला आजपर्यंत सगळ्या शाळेत नाव माझं चंद्रकांत नाव लय कमी लोकांना माहिती. ते मग ते काका नाव पडत गेलं आणि ते काका नावाचं काय झालं, तिकडं अरुण काका होते. मग ते नालेगावात बी एक काका शेळके असे पाहिलं नव्हते ते. आणि मला काय झालं, माझं नाव काका पडलं उपनगरामध्ये. त्यावेळेस इकडं काही जास्त हे नव्हतं आणि माझं फ्रेंड सर्कल एवढं तगडं झालं ना की सगळ्या प्रकारचे लोक दोस्त झाले माझ्या वयापेक्षा मोठे बिटे. फक्त कशामुळं, माझी डेअरिंगमुळं. काही झालं, मला एखाद्या दोस्ताने 3 वाजता तरी रात्री उठवलं ना, माझी इथं भांडणं झाली. तसंच निघलो. काय माझ्या घरचे मला आईशिवाय, मला आज बी आमची आई आणते, आज बी आत्ता बी चुकलो तर ती मला मारती. कलावती शेळके या म्हणजे तुमच्या मातोश्री या 2013 मध्ये नगरसेविका या पदावरती विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी 5 वर्ष लोकसेवा केली. तर त्याबद्दल आम्हाला सांगा. आता ज्यावेळेस माझी आई नगरसेविका झाली 2001, तर माझी इच्छा होती आमच्या घरात आयुष्यात एकतरी नगरसेवक झालं पाहिजे. ती इच्छा देवाने पूर्ण केली. पण ते काय झालं, त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय झालं का, लेडीजवर आरक्षण पडायचं. मग माझ्या आईला उभं केलं तर त्याच्या 15 दिवस अगोदर तर आम्ही बाहेर आलो होतो. मला म्हणजे त्यावेळेस म्हणजे माझी आई ते अंकुश काकडे म्हणून त्यावेळेस निरीक्षक होते राष्ट्रवादीचे. ते नाही की माझा मुलगा नाही आहे, तर ते नाही मावशी काही घाबरू नका, आम्ही बी तुमच्या मागे आहे. पण देवाकृपेने त्यावेळेस मी आलो आणि त्याच्यानंतर मग जे इलेक्शनला उभं राहिलो 15 दिवसात. त्याच्या आधीपासून स्ट्रगल लई करत आलो आम्ही. म्हणजे लोकांसंग रात्री आतरात्री काही कारण असो, आमच्या हडकोमध्ये ना रात्रीचा कोणी बी आवाज कोणाच्या घरात देणार नाही, पण आपल्या घरात पहिले देणार. आणि आम्ही तसेच कोणाला अडचण नाही, लगेच नाईट ड्रेस घालायचे, कपडे घालायचे, निघालो. काय काम असो, दवाखाना असो, काही असो, लगेच जायचं आणि लगेच निघायचं. मग त्याच्यामुळं काय झालं, लोकांमध्ये हे होता मग 3दा मी पडलेलो आहे त्याच्या आधी. पण फक्त इच्छा होती की आपल्याला इलेक्शन लढायचं नाही, जिंकायचं कधीतरी. तर मग काय झालं, आईला उभं केलं. त्यावेळेस अभिषेक कळमकर आम्हाला पार्टनरशिप भेटलं. मग अभिषेक कळमकर आणि आम्ही दोघात मिळून लढलो. त्यावेळेस अभिषेक कळमकर आणि आम्ही दोघं निवडून आलो. आई बी निवडून आली. ज्यावेळेस माझी आई निवडून आली, म्हणजे निवडणूक चालू होती ना, तर माझी म्हणजे हातगाडीवर भाजी विकायची त्यावेळेस. आणि त्यात म्हणजे ते मोठ्या न्यूजला बी बातमी लागली होती की 4ही बाजूने आईला ते पॉम्पलेटला म्हणजे नाही का आपण काय म्हणते त्याला डिजिटल बोर्ड तयार करून लावली होती हातगाडीला. मग ती सगळ्या वाड्यात ती गाडी घेऊन हिंडायची आणि भाजी विकता ती प्रचार करायची. आणि तेवढं झालं. मग ती नगरसेवक झाल्यानंतर काय झालं, नगरसेवक झाली राष्ट्रवादीकडून नगरसेवक झालतो ना आम्ही त्यावेळेस. तर मी नेमकं गावात गेलो होतो, मला अरुण काकांचा फोन आला. मला नाही काका काय करतो, म्हटलं काहीच नाही, बसलो एका ठिकाणी आलो. ते नाही, एक काम कर तू, मी सांगितल्याशिवाय पालिकेत येऊच नको म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. मग नंतर त्यांनी तिथं आल्यावर मला फोन करा त्यांच्या पीएने की बाबा ये रे आईला घेऊन. तर गेलो. तर मग काकांनी काय केलं, आईला डायरेक्ट तिथं त्यावेळेस उपसभापती केलं महिला बालकल्याणचं. आलं की माझ्या आईला लिहिता वाचता काहीच येत नव्हतं, फक्त डोकं की 4 लोकांमध्ये राहिल्यामुळं आपल्याला कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे तिला माहिती होतं. आता शेवटी आमची आई म्हणलं आमच्यापेक्षा जास्त हुशार असणारच, आपण त्यांच्यात पोटी जन्मलेलो आहे. तर त्याच्यामुळे मग ती काय झालं, मग कामं करता महिला बालकल्याणवरून ते महिला लोक नाही का, म्हणजे आपले महिलांचे कामं करायचे. गार्डन कुठं बगीच्या स्वच्छतागृह हे करत लोकांचे इतके कामं केले की त्याच्यानंतर जे 2018ला इलेक्शन लागलं आणि नेमकं त्यावेळेस वाढ वाढला. कारण पहिले 2 नगरसेवकाचा वाढ होता, आता ते झालं दुप्पट 4चा. आता 4चा झाला तर तो वाढ गेला कुठपर्यंत, इथून तर डायरेक्ट भिस्तबाग नाक्यापर्यंत गेला. की मग तिथं थोडा फटका बसल्यामुळं तर ते
निश्चित त्यावेळेस 600-700 मतांनी पडलो. मला 3800 मत होते तरी बी 2018ला. 2018ला 600 मतांनी पडल्यानंतर काय झालं, मी खचलो नाही. मस्त जवळजवळ 1,500-2,000 लोकांची मिटिंग झाली की अनिल भैयांना त्यावेळेस मी 2018ला शिवसेनेकडून उभा होतो. अनिल भैयाला म्हणे कॉपमध्ये घ्या. अनिल भैया स्वतः घरी आलते की काका पडलाय, आपल्याला त्याला भेटायला जावं लागेल, की तो लय नाराज झाला असेल, कारण एवढं ज्यावेळेस माणूस काम करतं ना. म्हणजे तुम्ही 2013 ते 2018 खूप सारी कामं केली खूप म्हणजे कोणचे बी कामाला थांबलोच नाही आपण. आणि 2018 मध्ये तुम्ही इलेक्शन हरलात. हारलो. त्यानंतर तुमची मानसिक परिस्थिती किंवा ओव्हरऑल गोष्टी कशा चालल्या होत्या? ओव्हरऑल गोष्टी म्हणजे मानसिक परिस्थिती एवढी बदलली होती. पण नंतर मला एका माझ्या चांगल्या मित्राने सांगितलं की बाबा आपल्याला समाजात टिकायचं ना, तुझं नाव आहे. आज बी लोक तुलाच मानतात. आज 3800 लोक म्हणजे तुझ्या मागे 3800 लोक आज बी उभा आहेत. जर उद्या तू त्याच्यातून बाजूला झाला तर ह्या लोकांकडे कोण बघणार? तुम्हाला राजकारण सोडून द्यावं असं वाटलं होतं तेव्हा? सोडून दिवशी वाटलं होतं, पण माझ्या मित्रांनी समजून सांगितल्यामुळं मी परतच झालो आणि इतकं काम करत गेलो. त्याच्यापेक्षा दुपटीने काम केलं मी अजून. मग त्यावेळेस दुपटीने काम म्हणजे कोणत्याच गोष्टीत थांबलो नाही. कोणाला कशात तिथे अडचणी आली, मदत लागली, कशात बी आम्ही. आता आमच्या इकडे एक पेशंट झालं होतं 16,000मध्ये, तर त्यांचे घरचे आले की बुवा आपली कॅपॅसिटीने आपल्याला पैसे जमा करायचे. आम्ही स्वतः सगळे हाडकून फिरून पैसे जमा करून दिले त्यांना. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही तरी सुद्धा कसं राजकारणात पुन्हा कसे आलात किंवा काय विचार केला तुम्ही? माझी इच्छा होती, आपल्याला देवाकृपेने देवाने त्यावेळेस माझी आई भाजी विकायची, चारण्याचे 100 पापड लाटायची. त्याच्यानंतर देवाने आम्हाला नगरसेवक केलं. कुठंतरी आपण स्ट्रगल झालो. त्या स्ट्रगल झाल्यानंतर काय झालं, माझी इच्छा होती की आपल्याला समाजासाठी करायचं, लोकांसाठी. देवाने आता आपल्याला खाय प्यायला टायमावर ठेवलेले आहे ना, मग जे काही येईन त्याच्यातले 25% तरी आपण लोकांसाठी खर्च करायचे. तर त्याच्यामुळं मग मी काय केलं, एक वाढत गेलो. माझी संस्था काढली सूर्या फाउंडेशन नावाची. मग त्याच्या अंतर्गत कामं करत गेलो. म्हणजे आता करोना काळात तर तुम्हाला सांगतो, आमच्या हाडकोमध्ये अशी परिस्थिती होती, कोणी नगरसेवक नाही आल्या. म्हणजे 5 वर्ष आता पडल्यानंतर आजपर्यंत ना कोणी नगरसेवक तर नाही आले. पण करोना काळात अशी परिस्थिती होती की फक्त माझ्या भावाकडे व्हॅन होती. आमचे मोठे बंधू आहे ना, त्यांच्याकडे एक व्हॅन होती. ते वर्दी करायचे ना शाळेचे. तर तिथं करोना काळामध्ये एकही नगरसेवक फिरकला नाही. फक्त मी आणि आमची मुलं होते, की त्यावेळेस पोलिसांचं सहकार्य होतं आपल्याला, की काही अडचण तर जाऊन द्या मुलांना सहकार्य. म्हणजे लोक डायरेक्ट घरी यायचे की माझ्या नवऱ्याला करोना झाला, माझ्या ह्यांना तकलीफ आहे, लगेच आमच्या गाडीत टाकायचो की डायरेक्ट ॲडमिट करायला. आणि तिथं दवाखान्यात अडचण आली तर मग मी माझ्या पद्धतीने काय बोलायचं, सिव्हिल सर्जन असू, कोणताही डॉक्टर असू, की ते काम झालंच पाहिजे. माझ्या स्वतःवर पाळी आली ती साहेब. माझ्या भावाला ज्यावेळेस करोना झाला ना, करोना काळात, तर लोकांचं बघण्यात दृष्टिकोन त्यावेळेस लय बेकार होता. पण मी त्याच्यावर नाही खचलो. मी ज्यावेळेस स्वतः डॉक्टरकडे, म्हणजे माझ्या भावाला कुठंच जागा भेटत नव्हती, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो बरं का. तिथं सगळ्यांना सांगितलं, केस पेपर काढले, सगळं झालं. आणि शेवटला ते डॉक्टर म्हणतो जागाच नाही. तिथं माझी थोडी किरकिर झाली. तर ते नर्स ते सगळ्या पळत आले, बोले काय झालं काका भाऊ? मी म्हटलं काय नाही, यांनी एवढं केलं, केस पेपर काढला, सगळं झालं, तपासलं ना, आता म्हणते जागा नाही. मग ते नर्स लोकांनी सांगितलं, बाबा हे माझी नगरसेवकाचं पोरगं आहे, असे कामं करतो, चांगलं पोरगं आहे. मग त्यांनी जागा दिली. तर तिथं बघितलं तर जवळजवळ 38 स्पॉट खाली होत्या. काय बोलताय? 38 स्पॉट खाली होत्या. म्हणजे किती बेकार परिस्थिती आहे. डॉक्टर लोकांना म्हणजे काम करायची परिस्थिती नव्हतं. सिव्हिलमधली अशी परिस्थिती. नाही, त्यांनी ते कॉट रिकामे असताना सुद्धा का बरं त्यांनी असं केलं? डॉक्टरांनी खोटं का बोलले? काम नाही करायचं त्यांना, शासनाकडून फुकटचे पैसे खायचे. हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. म्हणजे कोविड काळामध्ये तुमच्या बंधूंना जेव्हा कोरोना झाला आणि त्यांना आता ऍडमिट करण्याची वेळ आली होती, तुमच्यासारख्या माणसाला सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये की बेड शिल्लक नाहीये. आणि नंतर जेव्हा तुम्ही त्याचं थोडंसं अभ्यास केला तर तुम्हाला कळालं की तिथे 38 बेड. मी स्वतः डोळ्याने बघितलं, त्यांनी नाही सांगितलं. त्यावेळेस आम्हाला ते एवढे म्हणले, मास्क लावा, इकडे जाता येत नाही. म्हटलं काय होईल ते आम्हाला होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्हाला फक्त आमच्या भावाला ॲडमिट करायचं, चला दाखवा. तिथं बघितलं तर अख्ख्या 38 स्पॉट खाली होत्या, मोजल्या. अहो त्यांच्याकडे ते हे तपासून आपण बॉटलला लावायचं, काय माहिती काहीतरी ते ऑक्सिजन तपासायचे बघा, लेवल तपासायचे, ते सुद्धा तिथे ना पार ते गुंडाळून दोऱ्याने गुंडाळलेलं, म्हणजे तोडकं मोडकं ठेवायची. का 10 जणांना मोजावं लागायचं ना. तर दुसऱ्या दिवशी मी नवीन आणून दिलं, म्हणलं हे वापरा सगळ्या पेशंटसाठी. माझ्या भावासाठी तर देतच होतं ना, म्हणलं हे माझ्या भावासाठी वापरा, सगळ्यांसाठी वापरा. म्हणजे इतकी परिस्थिती तुम्हाला सांगतो, हॉस्पिटलमध्ये इतकी परिस्थिती. तुमची जर ओळख असेल, तुमच्याकडं पैसा असेल,
तरच तुम्ही टिकले. आता तुम्ही हॉस्पिटलबद्दल बोलताय, पण तुमच्याबद्दल आम्ही काही गोष्टी ऐकल्या की तुम्ही आरोग्य दूत सारखं काम करता अहिल्यानगरमध्ये. तुम्ही वैद्यकीय सेवा देता किंवा तुम्ही इव्हन तुम्ही नाही का एक ॲम्ब्युलन्स सुद्धा तुम्ही रन करताय. ती गोरगरीब लोकांसाठी तुम्ही ती वाहून दिलेलं आहे. तुम्ही ती आपण म्हणतो की एखाद्या आपण एक आयुष्य वाहून दिलं, तसं तुम्ही एक ॲम्ब्युलन्स लोकांसाठी खास दिलेली आहे. एवढं सगळं करत असताना तुमचे अनुभव कसे होते? ज्यावेळेस CM म्हणून शिंदेसाहेब बसले, काय एकनाथजी शिंदेसाहेब, ते ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसले ना, तर पहिली ती स्कीम बंद झाली. ती वैद्यकीय मदत कक्षाची स्कीम आहे ना, त्या पहिल्या सरकारने ती बंद केलेली होती. ज्यावेळेस CM म्हणून हे बसले, त्यांनी ही चालू केली तर त्यांनी पाठोपाठ मंगेश चिवटे म्हणून महाराष्ट्राचे त्यांनी प्रमुख केले. मग त्यांनी काय केलं, महाराष्ट्रभर दौरा करून मग तिथले प्रत्येक जिल्ह्यात कोण कोण चांगला माणूस निवडू शकतो, तर नगरमधून त्यांनी 10-12 जण आमचे निवडले. तर त्याच्यामध्ये मी स्वतः मला जिल्हा प्रमुख करत होते, पण मी काय केलं, माझ्या संग एक माझा मित्र आहे, त्याला म्हणलं साहेब, मला म्हणलं साहेब म्हणलं यांना जिल्हा प्रमुख करा. ते नाही काका, अरे तुझं काम एवढं चांगलं असतं ना, म्हणलं काही फरक पडत नाही, हे केलं ह्याला केलं काय मला केलं काय, काम तर मी करणार आहे ना. तर तुम्हाला सांगतो, त्या वैद्यकीय क्षेत्रामुळं नगर शहराचं नाही सांगत ना तुम्हाला, नगर जिल्ह्यात कमीत कमी हजारो पेशंट आपण त्यांना मदत करून दिली. कुणाकडून? शिंदेसाहेबांच्या मार्फत आणि चिवटे साहेबांच्या मार्फत आमच्या. ते गोरगरीब काही जणांची किडनी, आता तुम्हाला म्हणजे तू सांगतो ना, इथं भुतकरवाडीत राहते, म्हणजे बापाची किडनी पोराला दिली स्वतः वडिलांनी. ते पोरगा आज ठणठणीत झालं. त्याच्यानंतर त्याला कंपनीतून काढून टाकलं होतं, किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला होता. त्याचे वडील परत आले, बरोबर काका माझ्या पोराला काढून टाकले. मी बाबूशेठ टायरवाले तिथं युनियनचे अध्यक्ष आहेत, मी बाबूशेठ टायरवाल्यांना फोन केला, म्हणलं साहेब शेठ यांना घ्यावंच लागेल, मला काही बी करा, गरीब आहे. पण बाबूशेठनी तेवढं माझं काम लगेच केलं की बोले नाही करून घेत. पण मग त्या पोराला आता वजन उचलता येत नव्हतं ना, मग त्याला किरकोळ काम दिलं, म्हणजे नाही का लिहायचं बिहायचं, ते हुशार पोरग होते, त्याला लिहायचं काम दिलं. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे करोना काळातलं तुम्हाला सांगू, आणि वैद्यकीय मदत कक्ष करता करता मी काय केलं, माझी एक इच्छा होती, मी लय वेळावरती पत्र दिले बरं का, की नगरमध्ये आपले शिंदेसाहेबांच्या नावाची एक शववाहिका आणि एक ॲम्ब्युलन्स फिरवायची. याचं कारण का, तर जर ती फिरत, आता ॲम्ब्युलन्स शववाहिका ही शहरात कुठं बी फिरत असते, ते पोस्टल जर बघितलं शिंदेसाहेबांचं, ते प्रचार बी होतो आणि ते नाव चांगलं राहतं की बुवा चांगल्या कामासाठी करते. माझी इच्छा होती की आपल्याला ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी, तर मग नंतर मी काय केलं, हे आमचे जवळजवळ 50 लोक आहेत ना, त्यांची एक बॉडी तयार केली. जे माझ्या जवळचे दोस्त लोक, फ्रेंड सर्कलमधले, सगळ्यांकडून 1000 रुपये मी गोळा केले. म्हटलं आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायची. तिथे तर 2 लाख रुपये कमी पडले. माझ्याकडे एक काम झालं, तर मग म्हटलं चल 2 लाख रुपये आपल्याला काय फरक नाही, आपल्याला ही ॲम्ब्युलन्स आणायचीच. आणली. सूर्या फाउंडेशन, माझे वडील वारले ना त्यावेळेस त्यांचं नाव सूर्यबान होतं, मी त्याच नावाने सूर्या फाउंडेशन नावाने ते चालू केलं. आणि तिथं मग ज्यास ॲम्ब्युलन्स आणली ना, तर मी इथं मंदिरातच, आमच्या इथं मंदिराचं उद्घाटन केलं. कमीत कमी 300 लोक होते मंदिराचे उद्घाटन करायला. पण आज त्या ॲम्ब्युलन्समध्ये मला फायदा का वाटतो, फायदा म्हणजे मला चांगलं का वाटतं की माझ्यामुळं काही गोरगरिबांचं चांगलं होऊ राहिलं. आणि अख्ख्या नगरमध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिला नगरसेवक मी असेल, म्हणजे माझी नगरसेवक धारा, की माझी स्वतःची ॲम्ब्युलन्स, की जी फुकटमध्ये लोकांसाठी, फुकटमध्ये म्हणजे खरंच जो गरीब आहे ना त्याला पेट्रोल बी मीच देतो. आणि ज्याची परिस्थिती लेवलला असेल की भाऊ तू पेट्रोल टाक, ड्रायव्हरला काय द्यायचे दे आणि गाडी घेऊन जा. गाडीचं मेंटेनन्स सगळं आम्हीच बघतो, स्वतः मीच बघतो सूर्या फाउंडेशनच्या नावाखाली. पण ती ॲम्ब्युलन्स जर 4 लोकात फिरली ना, मला 4 लोकच म्हणजे मी तुम्हाला सांगू, म्हणजे नाव त्याच्यामुळे एवढं झालं की हे माणूस लोकांसाठी करतो आणि मला समाजासाठीच करायचं आहे. देवाकृपेने आपल्याला देवाने भरपूर दिलं आहे, पण जेवढं करता येईल तेवढं मी मरेपर्यंत तरी करणार. प्रभाग क्रमांक 3 मधल्या जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? हे पहा, मी तेच तुम्हाला सांगतो आता, की आपल्याला निवडून द्यावं का. माझी इच्छा आहे की मी आज माझा प्रभाग तुटला आहे. जे माझं इकडं होतं पहिले 6 नंबर होता, 5 नंबर होता, तिथं आता इतकी तोडातोडी झाली. आता माझंच नाही, अख्ख्या शहरात तोडातोडी केलेली काय. त्याच्यामुळं आता ते काय बोलण्यात माझ्या नाही, कोणी तोडले कसे तोडले. पण त्या वार्डामधल्या लोकांसाठी माझं एक आहे की आता तुम्हाला एक उदाहरण देतो, माझ्या सिव्हिल हाडकोमध्ये, परत तुम्हाला सांगतो BSNL म्हणून, ते BSNLचं ऑफिस आहे माझ्या वार्डामध्ये, प्रभागमध्ये 3 मध्ये. 1 वर्ष झाले तिथला रोड खांदलेला आहे. किती? 1 वर्ष, अजून ते पूर्ण नाही झाला. पुण्यामध्ये 1 वर्षात एखादा उड्डाणपूल पूर्ण होतो, पण अर्धा किलोमीटरचा रोड पूर्ण नाही झाला. आणि माझ्या हाडकोमधलं सांगतो तुम्हाला, माझ्या हाडकोमध्ये दिवाळीच्या आधी, म्हणजे दसरा दिवाळीच्या आधी एक रोड खांदून ठेवलेला आहे, तो अजून नाही झाला. लोक त्रासले तर पडलेत लोक तिथं काही, पण बोलणार कोणाला. सगळे नगरसेवक म्हणजे छाती ताणूनच असते, सगळे पैसेवाले, आणि छाती ताणून काही करायचे, दादागिरी लगेच 4-5 तुकार सुकार पाठवायचे, लोक बिचारे काही बोलत नाही.
त्याच्यानंतर मागे इथं भगतमाळा म्हणून आहे, त्या ठिकाणी आत्ता 15 तारखेला आपलं इलेक्शन डिक्लेअर झालं. 14 तारखेला मी उद्घाटन केलं. आज ते रोड पूर्ण झालेला आहे, कॉन्क्रिटीकरण. आणि विशेष म्हणजे तिथले लाईटीचे पोल, ते कॉलनीत लोक ज्यावेळेस म्हणले ना मला की उद्घाटन करायला होते ना, काका आम्हाला हे लाईटीचे पोल सगळे एका साईडला पाहिजे, सगळे पोल शिफ्टिंग करून दिले. त्याने आम्हाला 2-2 लाईटी एका पोलवर पाहिजे, म्हणजे हे 2-2 लाईटी लावून घ्या. तेव्हा नंतर म्हणजे रोड झाला, आम्हाला तू बाकडे द्यायचे का, तर आमची कॉलनी एकदम सुधरून गेली, म्हातारे कोतारे लोकांना आम्हाला तिथं द्यायचे. म्हणलं ते बी देतो. आता तिथले रोडचं आता सगळं झालं की मला फक्त तिथं बाकडे द्यायचे राहिलेत. हालाकी ती माझ्या वार्डात नव्हती, आत्ता आले का ते माझ्या वार्डात, तरी मी आधीच खातवलं होतं का, तर हे माझ्या जवळचा एरिया होता. की म्हणलं कारण मी इथं लहानचा मोठा या लोकांसमोर झालेलो, सिव्हिल हडकोतल्या लोकांसमोर मग सगळे ओळखत आहेत. मग माझी इच्छा काय आहे, जसं समजा एखादा आमदार असो, खासदार असो, त्याच्या जवळचा एरिया कसा एकदम क्लीन करतो, तसं मी माझ्या जवळचा एरिया एकदम क्लीन केला. 80-90% क्लीन केला. 10% राहिलेलं आहे, ते बी इलेक्शन झालं की ते बी विषय मिटून टाकेन. कारण मला फक्त एकनाथ भाईंकडे एकदा गेलो, ते बिचारे असेच हात करून बसले, त्यांच्या फक्त जायला उशीर आहे त्यांच्याकडे. ते इतका निधी देतील ना मला, तर त्या निधीचा आता मी फिरतोय ना प्रभागामध्ये, बऱ्याच ठिकाणी लाईटीचं नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. काय काही आता मी ते सायंतरा म्हणतो, नवलेनगर साईडला गेलो होतो, तिकडं बी ना ड्रेनेज लाईनीची व्यवस्था नाही. आणि कचरा गाड्या येतच नाहीत. एक दिवसाआड येतात तर कधी कधी 8-8 दिवस येत नाही. मी ज्यावेळेस नगरसेवक होती माझी आई, त्यावेळेस माझी सिस्टीम म्हणजे घंटागाडीची अशी होती की समजा एखादी ह्या टोकाला एखादा राहतो आणि त्या टोकाला एखादा राहतो, तर मी त्याची वही द्यायचो त्यांच्याकडे, वही की वही मला ह्या टोकाच्या माणसाची सही झाली का, त्या टोकाच्या माणसाची सही पाहिजे, तर तू तिथं गेला समजायचं. नाही तर मी तुझी तक्रार करून टाकणार की भाऊ तुमचा पगार नाही द्यायचा, नाही तर ह्या गाडीचं भाडं नाही द्यायचं म्हणून. हे मी स्वतः करत होतो. कधी मी ज्यावेळेस 2013ला माझी आई नगरसेवक झाली. आज अशी परिस्थिती झाली आमच्या हडकोत, त्या घंटागाडीवाल्याला सांगावं लागतं, ये ना भाऊ, तिथं 8 दिवस झाले तो आला नाही अजून. लोक कटाळ येतात. नाला आहे बघा, एवढा मोठा नाला आहे. नाला आता पुण्या बिण्यासारख्याच्या ठिकाणी नाला बघा, नाही तर आपल्या नगरमधले नाले बघा, कचरे टाकतात लोक त्याच्यात. घंटा गाडी जर रोज तुमच्या दारात आली तर कशाला लोक टाकतील मला सांग. बरोबर आहे. आज नाल्यांमुळं दुर्गंधी एवढी झाली, त्या नाल्यात स्वच्छ पाणी तर नाहीच आहे, सगळं ड्रेनेज सोडले लोकांनी. आणि ते पाणी जातं कुठं, आपण सीना नदीला. आणि पुढं बिचारे गोरगरीब खेड्यातले लोक ते पाणी पितात. अर्धी ड्रेनेज लाईन त्याला सोडलेली सीना नदीला. हे काम कोणाचं आहे, हे समजा आमदार लोक, खासदार लोक, यांचं काम आहे ते लक्ष घालायचं. पण सांगणं तर नगरसेवकाचं काम आहे ना. आम्ही तर सांगतो, पण नागरिक बी जागरूक झालं पाहिजे ना. सगळं नगरसेवकाचं काम नसतं. आता तुम्ही पुण्यासारख्या सिस्टीममध्ये बघा, नगरसेवकाला लोक फोन नाही लावत, डायरेक्ट आयुक्ताला फोन लावते, तिकीट म्हणजे कमिशनरला, की बुवा आम्ही तुम्हाला पट्टी भरतोय, आम्हाला सुविधा द्या. आणि मी जर तुम्हाला म्हणलो की काका, चंद्रकांत काका, आम्ही तुम्हाला मतदान देतो, फक्त आमची पाणीपट्टी आणि घरपट्टी कमी करा, तुम्ही काय म्हणाल? मी 100% त्याचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ते तर माझ्या डोक्यातच आहे. ज्यावेळेस आपण निवडून येऊ ना, तर पहिला प्रश्न माझा तोच आहे, आम्ही आयुक्तपाशी बसू, नाही काही तर आम्ही पालिकेच्या बाहेर उपोषणाला बसू. कारण की हे जे प्रशासन आत्ता होतं, प्रशासक म्हणून हे राज्य चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात, या प्रशासक फक्त नगरच्या प्रशासकांनी, महानगरपालिकेच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे की भो एवढी पट्टी वाढवायची म्हणून. अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे एवढी पट्टी, अख्ख्या महाराष्ट्रात नाही. या नगरच्या जनतेला हे समजा ना की बाबा ही पट्टी वाढवली कोणी, त्यांना वाटतं शासनाने नाही वाढवलेली, ही वाढवलेली आहे इथल्या आयुक्त साहेबांनी. आता आयुक्त साहेबांना कोण सांगतं आणि कोण नाही हे त्यांनाच माहिती. पण ती जी अन्यायकारक पट्टी आहे ना, ती 100% कमी होणार. यासाठी नाही पालिकेने कमी केली तर मी कोर्टात जाणार आहे. पण ती कमी करू आणा का, तर आता मुंबईसारख्या ठिकाणी, मी माझे मित्र आहेत मुंबईला बी विचारलं मी की बाबा तुमच्या इथं अशी पट्टी आहे का, ते म्हणे अशी पट्टी आमच्याकडे असे लागूच होत नाही. आमच्या इथं 3 प्रकारच्या पट्ट्या आहेत बोले, एक रहिवाशी, एक कमर्शियल आणि एक इंडस्ट्रीयल. अरे म्हणलं आमच्या इथं इंडस्ट्रीयलपेक्षा बी गोरगरीब जनतेला, अहो माझ्या इथं पाठीमागे एक घर आहे, भेळ करते, म्हणजे ते भेळीची दुकान आहे त्यांची, नवरा बायको आणि त्यांची मुलगी, आणि वरचं घर आणि खालचं घर, त्याला ₹1,00,000 पट्टी आली राव, ₹1,00,000. आणि ते काय नाही तुमच्याकडे भाडेकरी आहे. अरे भाडं किती आहे, ₹2,000. लय झालं तर 4,000 असेल. बरं वर्षाची भाडेकऱ्याची पट्टी किती झाली बरं पैसे मला सांगा, 40 आणि ₹48,000. आणि ह्याची पट्टी 50. यांनी फाशीत नाही घ्यायचं का येऊ, भेळाच्या धंद्यावर भेळ करतोय ते बिचारा, त्या धंद्यावर जर त्याला ₹1,00,000 पट्टी येत असेल तर त्या माणसाने करायचं. म्हणजे भाडेकरी बी ठेवायचं ना नगरकारांनी, त्याचं बी सगळी भाडं आहे ना पालिकेला नेऊन द्यायचं स्वतःनं, म्हणजे नगरकारांना ते भेटणारच नाही. तुम्ही प्रत्येक नगरमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी पट्टीचा प्रॉब्लेम आलेला आहे.
आणि थोडं दिवस जाऊ द्या. आता त्यांनी काय केलं, अपील म्हणून सांगितले, त्यांचे मनसोक्त होऊन द्या. अपिलात बी आमच्या मनासारखं नाही झालं तर मी 100% कोर्टात जाणार आणि ह्यांना बराबर रट्ट्या लावून आणणार सगळ्यांना काम करून, आणि ते होणार कोर्टातून. कारण हे सगळ्यात अन्यायकारक पट्टी महाराष्ट्रात आपल्या नगरला आहे. बरं, सुधारणा तर काहीच नाही, काय तेच रोडवर तेच पॅच. आपण पाहतो की एक रोड जर बनवायचं ठरलं शहरामध्ये तर वर्ष लागतं. तुम्ही एक क्रांती केलेली आहे की तुम्ही एक रोड खूप कमी कालावधी आणि चांगला रस्ता तुम्ही बनवला, त्याच्याबद्दल सांगा. आता मी म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जेवढे बी रोड केले ना, इतके दिवस नाही लागले. म्हणजे कसं असं, शेवटी नागरिक राहतात. आता घरातून खांदलं, घरातून खाली उतरताना काही पडतात, वयस्कर लोक असतात, यांना नगरसेवकांना ह्याच्याची काहीच घेणं, आणि ठेकेदाराला काही घेणं आहे. कारण ठेकेदाराला माहिती आहे आपण त्या नगरसेवकाला दिलेलं आहे, आणि तो कशाला बोंबलन. जर समजा आता मी आज बी जरी मला कोणी नागरिकांनी फोन केला नाही, तर रोडचं काम चालू आहे काका तुझं, आणि मला हे असं करायचं, मी ठेकेदार आहे ते म्हणतील तसं करायचं. आज माझ्या हडकोत तुम्ही फिरा, म्हणजे जे आता प्रभाग क्रमांक 3चे जे नागरिक आहेत, समजा जर नवीन मतदार आहेत माझ्यासाठी, नवीन आहेत ते माझ्यासाठी, त्यांनी जर माझ्या हडकोत येऊन कधी बघितलं ना की मी गल्ल्या बोळातले रोड कसे केलेले आहेत, एकही गल्ली अशी नाही आणि एकही बोळ अशी नाही की तिथले रोड झाले नाही. लाईटी रोड आणि पाण्याची तुम्हाला सांगतो, फेज 2चा विषय 2010ला फेज 2चं हे झालं, म्हणजे मंजुरी झाली ती. आमच्या सिव्हिल हडको, म्युन्सिपल हडको, लॉईड कॉलनी, गायकवाड माळा, साहेब इथं फेज 2च नाही, फेज 2च चालू नाही, अजिबातच नाही, अजिबात नाही. आणि नागरिकांकडून 3,500 रुपयाची त्यांनी ते तुम्हाला फेज 2 चालू होणार आहे, नळ कनेक्शनला आत्ताच घेऊन टाका, नंतर घेता येणार नाही का, तो रोड करायची रीत आली. 3,500 रुपये फाडून घेतलेत. 2-2 वर्ष झाले त्यांना पाणीच नाही ह्याचं फेज 2चं. अशी परिस्थिती इथं झालेली आहे. पण त्या परिस्थितीमध्ये मी मग काय केलं की जी जुनी पट्टी हे होती आपली जुनी पाईपलाईन, तिला प्रेशर वाढवला. माझ्या हडकोमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम कुठंच नाही. प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांसाठी तुम्ही आता नवीन आहात, तर त्यांचा विश्वास तुम्हाला संपादित करणं आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल बरं? आता मी जसं आता प्रचार करता फिरतोय ना, तर काही लोक लगेच तक्रारी सांगत असतात, आमच्याकडे हे नाही झालं ते नाही झालं. तर मी काय करत असं, माझ्या संग मुलं असतात ना, त्यांना लगेच म्हणून लिहून घेतलं का मी माझ्या ऑफिसवर येतो. संध्याकाळी आपल्या ऑफिसवर बसलो की माझे फोन पालिकेत असतात की उद्या मला हे काम झालेलं पाहिजे, आणि तिथून मला फोन आला पाहिजे नागरिकांचं की काम झालं. हाला की मी नागरिकांपर्यंत नाही जात, पण नागरिकाचं काम आहे ना, काम मला फोन जर आला तर नशिबाने देवाकृपेने आपल्याला एवढं चांगलं आहे की पालिकेतले एक बी अधिकारी असं नाही का आपलं काम करत नाहीत, सगळं ऐकतात आणि आपल्या फोनला तेवढं इज्जत देतातच ते. आणि मी बी त्यांच्याकडून नादी लागत नाही, कारण मला माहिती कोणी धुतल्या तांदळाचं जगाच्या पाठीवर नसतं. त्याच्यामुळं आपण त्यांना फक्त आपले कामं सांगतो. माझ्या घरापासलं तर कधीच सांगत नाही, माझ्या घरापासलं मी घरच्यांना नाही पोरा म्हणून आपलं घ्यारं करून. पण नागरिकांचं काम असेल ना, मी पहिला फोन करतो, एकदा दोनदा तिसऱ्यांदा मग सगळं त्यांना माहिती की भाऊ हे कोणत्या पद्धतीने काम करून घेतो. मला फक्त काय माहिती आहे का, नागरिकांना एकच सांगायचं आहे की जसं अनिल भाई राठोड हे मोबाईल आमदार म्हणायचे ना, तसं तर आता त्या वाड्यातल्या लोकांना ध्यानात येईल की मोबाईल नगरसेवक कसा असतो. आता बरेच जण असं म्हणतात नाही का की आमच्या वार्डातला नगरसेवक आम्हाला 5 वर्षानंतर भेटतो. पण आता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांसाठी तुम्ही नवीन आहात, त्यांच्या मनात ही पण एक भीती असेल ना, आता निवडणूक झाल्यानंतर परत आम्हाला भेटतात की नाही, तर त्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल? त्यासाठी मी काय केलं, आता गणेश चौकात माझं ऑफिस आहे, हे लई जुनं आहे. मी आता गुलमोहर रोड पोलीस चौकी का तिथं सुद्धा माझं संपर्क कार्यालय उघडलं. आत्तापर्यंत कोणत्या नगरसेवकाने उघडलं नाही, फक्त ते माझ्या अंदाजे ते बाह्यगंधीने उघडलं होतं, ते बी नगरसेवक असताना. पण त्या रोडला सगळे नगरसेवकच राहतात, तर तिथं मी माझं स्वतःचं संपर्क कार्यालय उघडलं की जेणेकरून तिथं माझा माणूस बी बसतो. कोणाच्या अडचणी असेल तर डायरेक्ट मला जरी इकडं नाही, तुम्हाला काही जाऊन करणार कसं असतं, फोन नाही लागला, काही लोक फोन लावत नाही, समोर भेटलं तरच बोलते. त्यापेक्षा त्यांनी तिथं जरी जाऊन सांगितलं की अशी कंप्लेंट मी पोरांना सांगून ठेवलेले, कोणाची बी कंप्लेंट येऊ, तुम्हाला जमलं नाही मला फोन करायचं, दुसऱ्या मिनिटाला माझा फोन असं, उद्या सकाळी त्यांचं काम होऊन जाईल. ह्या पद्धतीने माझी काम चालू राहणार आहे. आणि नागरिकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय तुम्हाला सांगू, आता गुलमोहर रोड आहे, कुठून आहे बोला, गुलमोहर रोड पूर्ण इथून तर आपलं सुरभी हॉस्पिटल पण इतका खराब रोड झालेला आहे साहेब. आणि तो रोड आला की मंजूर झालेला आहे, कॉन्क्रीट रोड, त्याचं उद्घाटन झालेलं आहे 6 महिन्यापूर्वी. अजून त्या रोडला खाणलंसुद्धा नाही. नगरमध्ये आमच्या एकनाथ भाई शिंदेने आता त्यांच्याकडे ते खातंच आहे, कोणचं, नगरविकास खातं. नगरविकासच्या अंडरमध्ये त्यांनी इतके पैसे दिले, काय आमच्या नगरसेवकांना बी नाही माहिती की त्यांच्या वाड्यात बी आलेले आहेत म्हणून.
पण ते काय झालं, ते दुसऱ्याच्या अंडरमध्ये गेले आणि ते त्यांच्या अंडरमध्ये चालू असल्यामुळं आता लोकांना माहितीच नाही, लई ठिकाणी अशी परिस्थिती आहे. आता माझंच सांगतो उदाहरण ना, पालिकेत काय घायचं चाललं आहे. मी एकनाथ भाईंकडून एक निधी आणला होता, 1.25 कोटी रुपये निधी आणला होता काय पहिल्या कामात. त्याच कामं तर मी पालिकेतून करून घेतले ते कामं, पालिकेच्या अंडरमध्ये ते निधी पालिकेला पडला म्हणून. तेच कामं एक दिवस मी सहज माहितीच्या अधिकारात माहिती मागितली कुठं, PWDला. जे कामं मी केले ना तेच कामं तिथं खातावलेले आणि त्याची बिल पण निघलेले. तुम्ही केलेल्या कामाचे डबल बिल निघाली. डबल बिल निघले. हे बाकी लोकांचं तर नाही, पण मला आखो दे काल मी स्वतः केलेले आहेत ना लोकांची कामं, आणि तेच नावं तेच कामं, आणि तिकडून बी पैसे निघाले. म्हणजे किती मोठं हे अंधाधुंदी कारभार चालू आहे महानगरपालिकेचा. महानगरपालिका आणि PWDमध्ये. आता PWDवाले काय म्हणतात की आम्हाला महानगरपालिकेची इंजिनिअरनी सांगितलं, मंजुरी दिली म्हणून आम्ही केलं. अरे म्हणलं ठीक आहे, त्यांनी मंजुरी दिली, पण तिथं तुमचे लोक जाऊन बघतात ना खरंच रोड करायचा आहे का, केला आहे का, खाणला आहे का. तिथं दिसलं नाही की तुम्हाला रोड झालेला. हे सगळी मिली बघत आहे. तुम्हाला सांगतो अख्ख्या नगर शहराचा अधिकाऱ्यांमुळेच वाटू राहील. आणि या 2 वर्षात मागच्या अधिकाऱ्यांमुळे खूप तोटा झालाय का आपल्याला? नगर शहराला तोटाच झाला सगळा. कसं याचं कारण सांगतो. आज जिथं आता समजा कापड बाजार झाला, रोडचं काम चालू आहे, लोकांना किती त्रास होतो. आणि हेच जर तुम्ही पुणे शहरात बघा, लांब जाऊन नका, संभाजीनगरला बघा, इथे जवळ रात्रंदिवस काम चालू असतं. 1 महिन्यात तर ते रोड कसा झाला काय झाला हे सुद्धा समजत नाही लोकांना. आणि इथं आज अशी परिस्थिती आहे की 6-6 महिने जर एक रोड होत नसेल, नगरच्या लोकांची मानसिकता खरंच चांगली म्हणावं. वर्ष खरंय. मानसिकता म्हणजे मानलं लोकांना. अहो दुसरीकडे लोकांनी दगड आणले असते नगरसेवकांना, पण लोक का घाबरतात देव जाणे भाऊ. एवढं तर पक्क की लोक दहशतीला घाबरतात. आज आपण 2026 चालू आहे. आता 15 तारखेला इलेक्शन, आणि महानगरपालिकेची परिस्थिती, सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे तुम्हाला काय वाटतं? एक आर्थिक परिस्थिती महानगरपालिकेची खरंच बिकट आहे. ज्यावेळेस नगरपालिका आहे का त्यावेळेसपासून आपली लाईट बिल थकलेले साहेब. आज 100 कोटी रुपये आपली लाईट बिल थकलेलं आहे. आपण लाईट बिलला पैसे भरतो ना आता दर महिन्याला, फक्त व्याज भरू राहिलो, व्याज. आणि राहिली सुरली गोष्ट, आता घनकचरा विभाग झाला, परत म्हणतो बांधकाम विभाग झाला, त्याच्यात सगळ्यात जास्त भारी विभाग कोणता माहिती आहे का? TP, टाऊन प्लॅनर. त्यांना काही घेणं देणं नाही. वाड्यावर मारायचं तुला, आणि जर मंजूर करून एवढे पैसे दे. मी तुम्हाला जे सांगतोय ते खरं सांगतो. उद्या एखादा अधिकारी तुमच्याकडे बी आला आणि म्हणला ना कधी की दाखवा कुठे, मी दाखवीन. सुरेन जयद्रथ माझ्याकडे सगळं पुरावेत. टाउन प्लॅनिंग मध्ये सगळ्यात जास्त गफला आहे, सगळ्यात जास्त गफला तिथं. अहो आत्ता माझ्या एरियामध्ये मी तुम्हाला सांगतो 8 गुंठ्याचा महानगरपालिकेचा प्लॉट आहे. किती? 8 गुंठ्याचा. म्हणजे ते आज कमीत कमी 50 लाख रुपये गुंठा तिथं भाव चालू आहे. म्हणजे 4 कोटी रुपयाचा प्लॉट आहे. अहो त्याच्यावर 6 मजली बिल्डिंग बांधली. आणि त्याच्या आधी जे नाला होता ना, ते नाला, ते काय म्हणले की नाल्यात गेली ती जागा. नाला मोडला तरी 8 गुंठे भेटत नाही. आणि नाला आजचा नाही, मी जन्माच्या आधी म्हणतो, म्हणजे लई इकडे काहीच नव्हतं. त्याच्या आधी पण तो नाला आलेले कुठं माहिती का? आपल्या संभाजीनगर रोडवरून असं नाला फिरत फिरत मोठा नाला आलेला आहे. आणि ह्यो नाला जातो कुठं माहिती का? सगळं पाणी शिना नदीला. तर ते अधिकारी म्हणतो नाल्यात गेली जागा. मी स्वतः तक्रारदार त्या गोष्टीत की हे पाडा. पण सगळी मॅनेजमेंट, सगळी भंगार पालिकेत, म्हणजे सगळी म्हणजे पालिका आहे ना मिळून मिसळून खातील. आपल्याला हे थांबवायचं आहे. मी खाऊन देणार नाही आणलं का? जिथं चुकीचं असेल तिथं चुकीचंच म्हणलं पाहिजे. जर तुम्ही दडपशाही खाली जा नाही का, हे सूर्य इकडंच पश्चिमेला चुकवतो, ते आपल्याकडे नाही जमत. आता तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कामं करून घेणार? आता महानगरपालिकेमध्ये मी तुम्हाला सांगू, माझ्या प्रभागापुरतं सांगतो. आता ज्या त्या प्रभागाचे नगरसेवक त्यांची पद्धत राहिली, पण माझ्या प्रभागाच्या नागरिकांना पालिकेत कुठंच अडचण येऊन देणार नाही. कशी बी राहून द्या, तुमचं काम ओके आहे ना, आणि कसं करत नाही, 1 रुपया न देता त्यांचं काम मी जर नाही करून दिलं, तिथून पुढे आपल्याला बोलायचं. कोणालाच द्यायचे नाही पैसे. आणि कोणी मागितले तर माझ्याकडे या, कारण की मी ह्याच्या आधी महानगरपालिकेमध्ये अभिषेक कळमकर ज्यावेळेस महापौर होते ना, त्यांचं PA एंटी करप्शनमधून धरून देणारा माणूस मी. याचं कारण का? तर माझ्या वार्डात निधी खातवायचा होता, तर मलासुद्धा त्यांनी कमिशन मागितलं होतं. तर महाराष्ट्रात दुसरी घटना होती की त्या PAला मी पकडून दिलं. तर म्हणलं मला नाही द्यायची, किती 4-5 हजार रुपयाचा विषय होता. अरे म्हणलं महापौर त्या वार्डातला, आम्ही संघ निवडून आलेलो आहे, तरी जर मला त्याच वार्डासाठी पैसे द्यावे लागतील नागरिकांच्या कामासाठी. माझ्या घातलं बी काम नव्हतं. ते म्युन्सिपल कॉलनी आमची इथं, त्या कॉलनीतले पोल शिफ्टिंग करायची होती.
त्याच्यासाठी पैसे मागितले, मला ते पटलं नाही, मी धरून दिलं डायरेक्ट एंटी करप्शनला. हम्म. आता रिटायर झाले ते बाबा, पण अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं अधिकारी आहेत ना, अधिकारी माझ्याकडून तर बिचारे मला माहिती आहे ते मला काही मागणार बी नाही, कारण लोकांची कामं त्यांना माहिती. मी एक तर कधीच सांगत नाही, सांगितलं ते काम करावं लागतं. मी एक तर ते काय करते त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण त्यांनी जर आपला नाद केला तर मी सगळं बाहेर काढत असतो. आता महानगरपालिकेमध्ये ते थर्ड पार्टी टेस्ट रिपोर्टचं निकाल जे निघलं ना, ते मी काढलं होतं. आता माझी नगरसेवक म्हणजे आपले नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणून, ते मी ओळखत असाल, बिचारे 8 टर्मचे नगरसेवक आहेत. त्यांनी 10 वेळेस ती माहिती मागितली, पालिका इतकी खंबीर आहे, तिने नाही दिली ती माहिती. मला 3 वर्ष लागली ती माहिती घ्यायला. किती? 3 वर्ष. माहिती कोणती होती? की तुम्ही जे रोड केले 2016 ते 2021, त्याचे थर्ड पार्टी रिपोर्ट आणि टेस्ट रिपोर्ट द्या. याचं कारण एक होतं, ते रोडची म्हणजे रोड कसे केले होते माहिती का? जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, पालिकेतून बी करायचे आणि PWDमधून बी करायचे. तर आता PWD आत्ता आला आपल्याकडं, पण त्याच पालिकेतून काय करायचं? आता तुमचं समजा तुमचं आडनाव XYZ, शेळके घर ते XYZ रोड करायचा, परत तेच काम XYZ ते शेळकेघर, असे बिलं निघलेले आहेत सगळे. म्हणजे इतके खाल्ले, म्हणजे अधिकाऱ्यांचे सगळे, म्हणजे तुम्हाला सांगू बांधकाम विभागात तर सगळा आंधळा कारभार आहे. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी किमान तुमच्या प्रभाग क्रमांक 3 साठी या सगळ्या गोष्टी तुम्ही मोडून काढणार. 100% मी शब्द देतो लोकांना. म्हणजे मी शब्दापेक्षा मी काम करणारा माणूस आहे. म्हणजे जोपर्यंत अनुभव येत नाही समोरच्याला, आता कसं असं नवीन आहे त्या लोकांना अजून माहीत नाही. जसं माझ्या इथे आता माझा वाट तुटला जरी, तर माझा जो वाट तुटला ना, त्या वाटातले लोक अक्षरशः काही लोक रडले, भाऊ तू तिकडं नको, बरं हो इकडे या आमच्याकडं, कशाला तिकडे जातो. पण शेवटी कसं आहे, आता इकडे कामं झालेली आहेत सगळे, मला काम करायचं आहे अजून. आता इकडे कामं झालेली आहे, इकडं आपण नगरसेवकला उभं राहायचं, मग ते कामच नाही करायचं. त्यापेक्षा तिकडं मला सवय आहे काम करायचं, आपल्याला पुढं चालायचं, नागरिकांमध्ये जितकं जवळ जाता येईल आणि अडीअडचणीला उभं राहणं हेच महत्त्वाचं असतं. नागरिकांना काही लागत नाही, कोणी म्हणत नाही आमच्या घरी येऊन धुणं भांडे करा का आमचे लाईट बिल का काय. त्यांना फक्त एकच असं की आम्ही सांगितलेलं काम 2 मिनटं म्हणजे झालं, बस झालं. आणि त्यांचं किरकोळ राहतात, रोड लाईट समजा काही एखाद्या दिवशी तोप म्हणजे पोलीस स्टेशनचा विषय असेल, कधी दवाखान्याचा विषय असेल, दवाखान्याचं तर मला काही टेन्शन नाही. अख्ख्या नगर जिल्ह्यातले डॉक्टर मला ओळखतात. एक फोन केला त्याला डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर हे बिल कमी करायचं, नाही कुणीच म्हणत नाही. कारण मी फोन मोठ्यांसाठी करत नाही, गोरगरिबांसाठी पहिला फोन माझा असतो. आणि तुम्ही आता सामाजिक कार्यामध्ये आहात आणि तुमच्यावर केसेस झाल्या होत्या, म्हणजे पोलीसच्या आपण जे म्हणतो की FIR तुमच्यावर दर्ज झाली होती. तर तुमच्यावर केसेस पडण्याचं कारण काय होतं? राजकारण. मी एकदम गरीब घरातला होतो आणि मला लोक माझ्या ॲट्रॅक्टिव्ह झाले, लोक माझ्याकडे जास्त यायला लागले, तरुण वर्ग जास्त माझ्या संग राहायचा. मग ते मोठ्या पोटऱ्यांना जळकुकडापाना झाला की हे घर पुढं चाललं. आणि त्यावेळेस नेमकं काय झालं, मी इलेक्शनला उभं राहिलो होतो ना, आमचा रिपोर्ट असा गेला होता की हे निवडूनच येऊ शकत नाही पक्षाला. तर मी त्यावेळेस फक्त 21 मतांनी पडलो. किती? 21 मतांनी. नाही तर मी आत्ता 3ऱ्या टर्मचा नगरसेवक असतो. 21 मतांनी पडलो. मग त्या मतांमुळं काय झालं माहिती आहे का, त्या मतच भावले मला त्या गोष्टी. त्याचं कारण तुम्हाला ते मतं पडले त्या पुढऱ्यांना कसे झाले नगरच्या पुढऱ्यांना, मग गुतवायचं कसं. तर त्यावेळेस माझं अख्खं घर गुतवलं होतं. हालाकी आमचा चुलत भाऊ ते तिकडे राहिला होता, त्याचा काही संबंध नाही. मी सायकलीच्या दुकानात बसलो, माझा काही संबंध नाही. माझा भाऊ घरात जेवत होता, माझं अख्खं घर गुतवलं, अख्खं घर. मी त्या 3 वर्ष कसे काढले ना. तुम्ही 3 वर्ष बाहेर होतो 3 वर्ष मी, आणि माझे घरातले जवळजवळ 8 महिने जेलमध्ये होते. 8 महिने माझे भाऊ लोक. तुम्ही एकटे बघतो बाहेर? मी बाहेर होतो का, जर मी आतमध्ये जर त्यावेळेस गेलो असतो ना आतमध्ये, तर ह्या लोकांनी आम्हाला बी सगळे आत्ता आम्ही कुणीच बाहेर दिसलो नसतो. तुम्ही 3 वर्ष घरापासून राजकारणापासून लांब राहिलात. हे साल कोणतं होतं? 2011 ते 13. 11 ते 13. आणि मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की कशासाठी करतोय आपण? पण आता त्या 2011 ते 13चा लोकांनी मला फायदा काय करून दिला. मी जे 13ला आलो आणि इलेक्शनला 15 दिवस अगोदर तर आलतो नगरमध्ये, लगेच लोकांना मी इलेक्शनला उभं राहिलो. मला लोकांनी तुम्हाला सांगू 1 लाख रुपये बी खर्च नाही आलो मला निवडून यायला. 1 लाख रुपये कशाला खोटं बोलायचं, जे आहे ते. लोकांना लय पैसे लागतात, मला इलेक्शनला पैसे नाही लागत. का तर लोकांना एक माहिती, यो बाबा अर्ध्या रात्री उभं राहणारं पोरग आहे, याला कोणत्याही गोष्टीत कशाही गोष्टीत उभं राहिलेलं तो उभं राहतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मला चुकीचं आवडत नाही, जे खरं आहे ना. मग समोरचा किती बी हे करून द्या, किती मोठा पुढारी असो नाही तर किती मोठा गुंड असो, आपल्याला काही घेणं नाही. हे गुंड पिंड हे माझं आयुष्य ह्याच्यातच गेले. सगळे दोस्त लोक बी माझे सगळे त्यातले क्षेत्रातले आहेत, चांगले बी आहेत, वाईट बी आहेत, पोलीस लोक बी आहेत, अधिकारी बी आहेत. पण आपल्याला कसं ज्यावेळेस जसं वातावरण असेल त्या पद्धतीने वागलंच पाहिजे.
फक्त माझं एक म्हणणं आहे की बाबा मी प्रभागामध्ये दादागिरी नाही चालून देणार. दादागिरी मोडून टाकीन आणि कामाच्या बाबतीत तर एक नंबर. कोणी बी माझ्या पुढच्या पंचवार्षिक नंतर तुम्ही परत या वाटलं असतं, तुम्ही आमच्या प्रभागाचं जरी येणले लोक तुम्हाला सांगतील. मी सांगण्यापेक्षा ते माझ्या कामाचा अजेंडा आहे की मी बोलून नाही दाखवत, पण काम करायला चुकत नाही. आणि आता हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आता तुम्ही निवडणूक लढताय आणि तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करणार. हे घंटागाडीचं जे प्रकरण आहे, ही घंटागाडी का किंवा कचरा आज पण खूप महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे की तो आजही सोडवला गेलेला नाही. तर घंटागाडीबद्दल काय वाटतं तुम्हाला? बरं, काय याच्यात काही नियम बदलले पाहिजे, काय केलं पाहिजे नक्की? कसं आहे, घंटागाडीला पगार कोण देतं? पालिका देते. पालिकेला आपण पैसे भरल्यावर पालिकेचा पगार होतो. आपल्या टॅक्सवर जगते ते सगळे, हे ध्यानात ठेवा. हे काही स्वतःच्या खिशातून कोणी देत नाही. आपण ज्यावेळेस पट्टी भरतो ना त्यावेळेस त्यांचं सगळं चालतं. तर माझं एक म्हणणं आहे, स्वतः प्रत्येक वार्डातल्या नगरसेवकाचं स्वतःचं मत पाहिजे की आपल्याला घंटागाडीकडून एवढं काम करून घ्यायचं. मग ते कसं करायचं त्याने आपल्या डोक्याने वापर करायचा. मी जसं तुम्हाला मागाशी काय सांगितलं की माझी पद्धत काय आहे, ह्यो बांगला तर त्यो बांगला. आता ठीक आहे, आमच्या इथं कसे आहेत चाळीत, तर तिकडं जे आता ते सर्व नवीन प्रभागामध्ये काय झालेलं आहे, सगळे बंगले आहेत. पण मी माझ्या डोक्याने करणार की प्रत्येक घरात गेलीच पाहिजे. आणि कशी जायची ती मी नियोजन करणार. मी तुम्हाला सांगतो ना, वर ते येणार नाही. आता तुम्हाला सांगतो, शासनाने काय केलं आहे, प्रत्येक घरावर बिल्ले लावलेत. बिल्ले की घंटागाडी आली का स्कॅन करणार, मग तिथं समजणार ह्या घरात गेली म्हणून. अहो, अख्ख्या महाराष्ट्रात लावलेत. आता ते कोणी काढले काय काढले ते मला नाही माहिती, पण इतके पैसे त्याच्यात घातले. ते पैसे सरकारचे नाही आहेत, ते पैसे जनतेचे आहेत. सगळ्यांना बिल्ले लावले. एका ठिकाणी ते बिल्ले काढून टाकले लोकांनी. त्याचं कामच नाही तर कशासाठी बिल्ले लावले? ते स्कॅनर लावलेले होते बघा, प्रत्येक घरावर स्कॅनर लावले. QR कोड लावला होता. काय उपयोग झाला त्याचा? त्यापेक्षा मी सगळ्या नगरसेवकांना, म्हणजे ते तर माझ्यापेक्षा काही लोक मोठाले आहेत, हुशार आहेत, आपल्याला काय करा, पण माझ्या पद्धतीने तरी मी सांगतो, माझ्या प्रभागामध्ये घंटागाडी ही रोज जाणार. आणि कशी जाणार, आणि मला जर तक्रार आली तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती. मी एक तर कधीच म्हणजे तक्रार करत नाही. मला एकच असतं, मग आता मी ज्यावेळेस होतो ना, आमचं घर आहे, मी जेवढे पालिकेचे समजा सफाई कामगार असून द्या, चेंबरवाले असून द्या, त्यांना मी सांगितलं ना, मला हे काम झालं पाहिजे. मग तुम्ही कसं करायचं, कधी करायचं, तुमच्या पद्धतीने बघा. तुम्ही 11च्या आत जरी केलं, 10च्या आत बी केलं, आणि तुम्ही घरी गेले तरी मला काही घेणं नाही. पण मी सांगितलेलं काम झालं, तुम्ही तुमचं निघून जा, कुठं जायचं जा, नाही तर तुमच्या वार्डात थांबा. मी सगळे कामगार लोकांना बी माहिती. मी फक्त सांगायचो, मी युस्तोवर एवढे काम झाले पाहिजे. मी कधी कोणाच्या घरीसुद्धा लवकर गेलो नाही की काम झालं का नाही बघायला. लोकांचेच फोन आहे, झालं बरं का भाऊ काका कामचं. त्याच्यामुळं मला त्या प्रभागामध्ये मी एकच नागरिकांचा एकच विकास आहे की तिथं घंटागाडी झालं. पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि काय झालं माहिती का, वाढ मोठे होत होते. बंगले असल्यामुळं काही ठिकाणी असे झाले की काही जणांचे प्लॉट आहेत, त्या प्लॉटमध्ये असे झाडं उगलेत ना की ते शेजारच्याच्या घरावर गेलेत. पण तोडायचं कोणी? शेजारचे म्हणतो मी तोडायला गेलो तर ते मालक ओरडन, कारण त्याच्या जागेत आहेत. मी आत्ता फिरताना लय ठिकाणी बघितलं. त्यांना म्हणलं आपण हे सगळं क्लिअर करून घेऊ. लाईटीची बी प्रॉब्लेम इतक्या ठिकाणी आहेत. तर लाईट तर 100%. लाईट काय विषय, आता काय झालं माहिती आहे, टेंडर लाईटीचं दिल्यामुळे ना ते लाईटीवाल्यांचं बी इतका आंधळा कारभार चालू आहे की जे जुने पोल आहेत त्याच्यावर लागलेली लाईट आहेत त्यांची. जर आपण म्हणलं ना, आता ते नागरिक कोपऱ्यात राहतो, तिथं पोल नाही आहे, तर त्याच्या घरावर आपल्याला काय करावं लागेल, पालिकेचं कनेक्शन देऊन तिथं लावावं लागेल ना. नाही लावत. मला तेच बघायचं की का नाही लावत, आणि ते करून द्यायचं आपल्याला. कारण की आज लांब आता समजा माझ्या घरापाशी पोल असला तर त्या पोलवरून जवळजवळ 20-20 घरापर्यंत तिथून वायर जाते. पण तिथं पोल नसलं तर लाईट नाही लावता येत. एकदम बरोबर बोलले तुम्ही. तिथं लाईट लागली. आणि मी जस्ट होतो माझ्या आई नगरसेवक असताना, माझ्या तुम्ही प्रभागात फिरा, कोणीही मागून द्या लाईट की मला माझ्या इथं आमदार पडतो भाऊ, लगेच पहिलं का तो पडतोय ना तर करून घे लगेच काम. पण आज अशी परिस्थिती झाली, सगळं पालिकेने काय केलं, सगळं टेंडर पद्धत केलेली. त्या टेंडर पद्धतीने काय केले, सगळे हमकरोशी कायदा झालेला आहे. ज्यांना टेंडर आहे ना, मनाला वाटेल तर करायचं. समजा त्यांचं पेमेंट 4 दिवस थांबवलं का, लगेच त्यांनी काम थांबून द्यायचं ऑटोमॅटिक. नगरकरांना सांगायचं नाही आणि काहीच नाही की बुवा आम्ही 4 दिवस करणार नाही, काही नाही काहीच. डायरेक्ट थांबवणार. डायरेक्ट थांबवणार. आता झाडूवाल्यांची परिस्थिती अशी झाली, भरती केली पाहिजे, भरती व्हायनात. साफसफाई कामगारांबद्दल खूप गैरसमज आहे, किंवा आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की साफसफाई कामगार ठराविक ठिकाणी जाऊन झाडून घेतात, किंवा यांची एकदा संख्या कमी आहे की यांची मानसिकता नाही आता या गोष्टींची राहिली. संख्या कमी आहे. आणि जुने जे झाडूवाले होते ते इमानदारीत तुम्हाला पहाटे आठवतो, पहिले पहाटे 5लाच झाडूवाले यायचे, खार सगळीकडचं झाडून निघून जायचे बिचारे. आज अशी परिस्थिती आहे की
2 जण तिकडे लावले ना तर त्यांना 10 नंतर इकडे लावावं लागत. म्हणजे लोक कमी झालेली आहे आणि यंग पोरं जे घेतलेत नाही काम करत ते लवकर. त्यांना ती लाज वाटते त्या कामाची. जुने लोक कष्ट करायचे, त्यांना हे होते की आपल्याला पगार भेटतोय भाऊ, मग हे काम केलं पाहिजे. आत्ताचे पोरं काय करतात, अर्धी पालिका तशी आहे. म्हणजे झाडूवाल्यांचं सांगतो की त्या झाडूवाल्याच्या हाताखाली कामाला झाडूवाला आहे, ते काम नाही करत. त्यांच्या हाताखाली कामाला माणूस आहे. त्यांना 40-50 हजार पगार असेल ना, तर या झाडूवाल्यांना ते काय करतात, यांना पोरं लावलेले 10,000 दे तू करून, ते बी थुतारा मात्र लावून जातात. मग ते तरी काय करणार 10,000 ते काय एवढं सगळं वाढ झाडत बसणार आहे का? आता माझ्या हडकोमध्ये इतकी म्हणजे परिस्थिती इतकी बिकट झाली, गल्ल्याबोळात नाहीच जात, ठराविक ठिकाणी जाणं. आणि कचरा गाडीवाले बी आहेत ना, जे कलेक्शन करून म्हणतात ना पैसे दिल्यावरच होईल, हे दिल्यावर. आता दिवाळीला एखाद्या बाईने पैसे नाही दिले, दिवाळीला ते म्हणतात ना हे द्या दिवाळी द्या दिवाळी द्या, एखाद्याने पैसे ध्यानात ठेवतात, नाही जात त्याच्या घरी लवकर ती गाडी. लोक म्हणतात की याला पैसे नाही दिले म्हणून. म्हणजे असं नाही, तुम्हाला टॅक्स कोणी देतं, आपण टॅक्स भरतोय त्याच्यावर यांचं सगळं चालू आहे. मग तुम्ही नागरिकांची बी कामं केली पाहिजे, माझं एक म्हणणं आहे. वेटीच नाही धरलं विटीच नाही धरलं. आता मध्ये घंटा गाड्यांचा किती मोठा प्रॉब्लेम होता, 2 महिने ठेकाच कोणाला घेऊन दिला नाही महानगरपालिकेने. एका ठेकेदाराने तक्रार केली होती SP ऑफिसला की मला दमदाटी केली म्हणून. त्यावेळेस आपल्या नगरमध्ये यायला भरपूर जण तयार आहेत, पण काय होऊ राहिलं, इथले जे समजा नगरसेवक म्हणा, काही पुढारी म्हणा, यांची मानसिकता नाही. मानसिकता लागते, मानसिकता असली ना तर म्हणजे वाढ काय नगर बी सुधारायला वेळ लागणार नाही. आणि आपलं नगर काही एवढं मोठं नाही, मोजून 8 किलोमीटर असं राऊंड मारलं ना, 8 किलोमीटर बी नाही एवढं, तरी नगर संपत आहे. आता आपल्या मागून शिरूर बघा तुम्ही, शिरूर शहरामध्ये जर घुसले ना, शहरामध्ये आतमध्ये बायपास तर मोठाच आहे, शहरामधला रोड बघितला किती मोठा झालेला आहे. अतिक्रमण काढून टाकले लोकांची धापाधापा. मानसिकता पाहिजे. आता आमच्या इथं हे आपलं TV सेंटरपासून चोपडी कॅन्टीनचा रोड, एक दिवस अजून आत्तापर्यंत झाले 4-5 ॲक्सिडेंट. एखाद्या दिवशी मोठी गाडी जर एखादा ड्रिंक करून माणूस गेला, ते सरसकट ते 2-4 जण 100% घेऊन जातात. रोड केला आहे बारीक, त्याच्यात बी टाकले डिवायडर, आणि मग ते डिवायडर टाकले आणि मग रोडच्या कडेला गाड्या लागतात. एक 4 व्हीलर जर गेली ना, त्याच्याशिवाय 2 व्हीलर बी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे त्या रोडची. आणि हालाकी तिथं दवाखाने आहेत, तर एखाद्या ॲम्ब्युलन्स जोरात आलीच तर कोणत्या भावात जाईल मला सांगा. तुम्ही आज जे काही बोलताय ना, मला असं वाटतं की तुम्ही खूप ग्राउंड लेवलला काम करता, त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. ग्राउंड लेवलला म्हणजे मी ग्राउंड लेवलचाच माणूस आहे. मला कुठं बी कोणाचं, मला गरीब जरी म्हणलं एखादा की भाऊ बस माझ्या शेजारी जेवायला, तर मला त्याची, कारण मी स्वतःच गरिबीतून आलेलो आहे. मी म्हणजे इथून सायकल घेऊन आहे ना, माझ्या आईला डबल शीट घेऊन कुठं जायचो, मार्केट यार्डला. इथून मार्केट यार्डला भाजी आणायला सकाळी 6 वाजता. मग 2 ठिकाणी दोन्ही साईडला 2 पिशव्या लावायच्या, शिटाच्या मध्ये आणि आईच्या मध्ये मागं एक गोणी ठेवायची, आणि मग आम्ही घरी यायचो. मग इथून मग आईचं गाडी भरून द्यायची, मग ते आई फेरीला जाणार. ओपन स्पेस बद्दल काय मत आहे बरं तुमचं? प्रभाग क्रमांक 3 मध्ये पण भरपूर ओपन स्पेस भरपूर आहे, पण मी आज फिरताना जे बघू राहिलो ना, प्रभाग क्रमांक 3 नवीन म्हणजे, तर तिथं बरेच ओपन स्पेस आहे ना, दाबण्याचा प्रकार चालू आहे. म्हणजे दडपून टाकायचे का, तर लोक नाही नादी लागत, गुंड असले लोकांना वाटतं नको काय करायचं आपल्याला. पण ते ओपन स्पेस हे आता उद्या समजा आपले आता जाऊन द्या, माझं जाऊन द्या, आता माझ्या मुलाचे पोरं उद्या होतील, असेच काही जणांचे विषय. त्यांना खेळायला ग्राउंड नाही राहणार. मी माझ्या एरियात जेवढे ओपन स्पेस होते सगळे डेव्हलप करून टाकले. का केले की उद्या कोणी तिथं अतिक्रमण करून घुसत गेले का, मग उपयोग नाही होत त्या गोष्टीचा. आत्ताच ओपनमध्ये पाटापाटा जे करता येईल, मी तुम्हाला उदाहरण काय दिलं की 4 गुंठ्याचा 8 गुंठ्याचा ओपन स्पेस पालिकेने तिथं 6 मजली बिल्डिंग बांधायला परमिशन दिली. अजून काही दिवसांनी तुम्हाला नगर शहरात आहे ना ओपन स्पेसच सापडायचे नाही, कधी कुठं गेले हे समजायचे नाही. एवढा भोंगळा कारभार चालू आहे, एकदम भोंगळा कारभार चालू आहे, एकदम भोंगळा. आणि तुम्ही माहितीचे अधिकार टाकले तर माहिती अधिकार माहितीसुद्धा देत नाही, इतके निर्लज्ज आहेत सगळे, माहिती का. आता ते कोणाला दडपते ते तर आपल्याला माहीत नाही, पण ते सुद्धा देत नाही. आता मला माहिती काय, माहिती अधिकारात तुम्हाला जे मागाशी सांगितलं ते, मला नाशिकला माहिती आयोगाकडे तक्रार करावी लागली. 2 वर्ष तारीखी लागली मला, 2 वर्ष तारीख पडायला. त्याच्यानंतर मला ती माहिती भेटली, आणि माहिती भेटली तर त्यांनाच माहिती नाही की काही ठिकाणी असं आहे की तारीखसुद्धा नाही त्याच्यावर, तरी ते बिल निघलं आहे. इतका भोंगळा कारभार आहे. आणि मला एकच म्हणजे तुम्हाला 3 नंबरच्या नागरिकांना शेवटी मी त्यांना काही कमी पडून देणार नाही. महानगरपालिकेचं त्यांचं कोणतंही काम राहू, वैद्यकीय क्षेत्राचं राहू, महानगरपालिकेचं राहू, दवाखान्याचं म्हणजे याचं आपलं पोलीस स्टेशनचं राहू, नाही तर त्यांच्या घरगुती काही विषय असून द्या, त्यांना कधी अडचण आली त्यांनी जर मला कॉल केला तर त्यांचं 100% सॉल्व करायची ताकद आपल्यात आहे. मग ते कोणत्या पद्धतीने करायचे, काय करायचं ते मी माझ्या डोक्याने करणार. जॉगिंग ट्रॅक जो प्रोफेसर चौकमध्ये तिथं आहे, तिथे खूप अंधार असायचं, सतत संध्याकाळ झाली की प्रचंड अंधार असायचं, बसायला नीट बाकडे पण नव्हते,
तर बाकड्यांचं आणि लाईटचं नियोजन तुम्ही कसं केलं होतं? आता काय आलं आहे, त्यावेळेस तिथं एक हास्य क्लब भरतो महिलांचा. बरेच म्हणजे वयस्कर बी असते सगळे. तर एक दिवस मी तिकडे गेलो होतो ना, तर त्यांनी सगळ्यांनी मला म्हणले, "काका बोले आम्हाला इथं बसायला जागा नाही." मी त्यांना दुसऱ्याच दिवशी 7 वाकडे दिले होते, की जाऊन द्या, आपल्याच आई बहिणी आहेत, त्यांना काही फरक नाही पडत. मी 7 वाकडे दिले. त्याच्यावर माझं नाव बी टाकलं होतं हां त्यावेळेस. पण काही लोकं आता त्यांना ते नाव दिसलं की कसं होतं, खोडलंय ते नाव. मी काय ते काय आपल्याला फरक नाही पडत का? तर आपल्या मनाला माहिती आहे आपण चांगले केलेले. आता राहिली लाईटीचा प्रश्न. लाईटीचा प्रश्न मी काय केलं, त्यावेळेस मला संग्राम भाईंचा निधी घ्यायचा होता. तर मला ते म्हणले, "काका कोणतं काय करायचं?" म्हटलं, "भैया आपण एक काम करू. जॉगिंग ट्रॅकची लई लोकांची तक्रार आहे, की लाईटी नसल्यामुळं काय होतं तिथं फालतू लोकं येऊन बसायचे. आणि काय होतं मग तिथं चांगले लोकं फिरायला सकाळ संध्याकाळ आपल्या आई बहिणी असतात, चांगले लोकं सुशिक्षित लोकं फिरायला. आणि तिथं हे जर लफडे फिफडे एकुताने कोणी पेताड खाताड बसलेले. मग त्यामुळं मी त्यांना म्हणलं, "बुवा असं असं ते नाही का बिंदास बसवा." म्हणत अजून कुठं बसवायचे. तर मग मी म्हणलं, "बुवा जॉगिंग ट्रॅकला 2 करू, 2 साईडला, की जेणेकरून लाईट जरी गेली ती 12 महिने चालूच." कारण सोलर लाईट असले त्याला ते लाईटीची काही गरज पडत नाही. आणि राहायला सोरला त्याच्यानंतर मग ते मला म्हणे अजून कुठं. तर मी म्हणलं तोफखाना पोलीस स्टेशन ते चौक मोठा आहे, तिथे एक बसवली. हाडको स्टॉपवर काय व्हायचं, समोर ते टपऱ्या बिपऱ्या आहेत आणि अंधार असायचं आणि माझ्या हाडकोतले उतरणारे लोक काय तिकडून उतरायचे आणि रोड क्रॉस करावं लागायचं. तर तिथं लाईट नव्हती तर तिथं 2-3 ॲक्सिडेंट बी झालेले. आता तिथं स्पीड ब्रेकरसाठी मी पत्र लिहिलेलं आहे कलेक्टर साहेबांना, की कारण की आत्ता 2 महिन्यापूर्वी आमचा मित्रच वारला तिथे. एक बुलेटवाल्याने असं उडून गेला, सायकलीवर येणारं पोरगं. तिथं बी लाईट बसवली. गणेश चौकात एक लाईट बसवली. म्हणजे मी संग्राम भाईंकडून मी जवळजवळ 5-6 आयमॅक्स घेऊन टाकले. आणि मी माझ्या म्हणजे घरापेक्षा कधीच नाही. म्हणजे मला महत्त्वाचं सगळ्यात काय माहिती का, नागरिकांचं काम झालं पाहिजे. तोफखाना पोलीस स्टेशन, आता तिथं तोफखाना पोलीस स्टेशन आहे. उलट ते पोलिसांनाच पाहिजे होते, की बाबा यांनी काहीतरी काय म्हणजे त्यांनी करायला पाहिजे होतं. ते काम मीच केलं. मला जाऊ दे मरू दे. पण तिथं काय होतं, चारी बाजून लोकं येतात, तिथं बी ॲक्सिडेंट व्हायचे. आज त्या आयमॅक्समुळे काय झालं, बऱ्याच जणांना फायदा झाला. लाईट जर गेली तर नगर एकदम अंधारात पडतं. पण हायमॅक्स लाईटीने काय झालं हे आपल्या सोलर लाईटीने, की लाईटी जरी गेल्या तर तिथं उजेड राहतो, त्याला ॲक्सिडेंट व्हायना. हे सगळ्यात मोठं विषय. आणि जॉगिंग ट्रॅकचा विषय तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. जॉगिंग ट्रॅकमध्ये लाईटी लागल्यापासून आहे ना, तिथं हे कुटाने बसायचे जवळजवळ 90% बंद झाले. तरी तिथल्या लोकांनी कधी मला फोन केला नाही, "भाऊ इथं असं होतंय." मी म्हणत असतो, "ते बसल्यावर मला फोन करा, मी कोणाला पाठवतो ते पाठवतो, ते परत बसणार नाही." आता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना कुठली अडचण आली, कधी अडचण आली किंवा कुठल्याही मुलीला छेड काढली, आता आपण मुलींवर येऊयात, लहान मुलींच्या बाबतीत किंवा मोठ्या मुली किंवा कुठली एक महिला असेल तर त्यांना असं काही कुठल्या व्यक्तीकडनं त्रास होत असेल किंवा रात्रीच्या वेळेस त्यांना प्रवास करायचा आहे पण सोबतीला कोणीच नाही, तर एक नगरसेवक म्हणून तुम्ही काय कराल? 100% त्यांना मदत करणार. त्यांनी एक फोन जर केला, तर मी माझं हे जे पॉम्पलेट वाटताना मी काय केलं आहे, की याच्यावर माझा नंबर दिलेला आहे. कधी बी फोन करा. आणि मी कधी आता समजा फिरतो ना, ते त्यांना ते म्हणले ना आमचं हे नाही, मी म्हणलं त्याच्यावर नंबर आहे, कधी फोन करा, तुमचं काम नाही झालं तर बोलायचं. आणि महिलांचा विषय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता माझ्या घरी बी माझ्या आई बहिणी आहेत, मला बाहेरचे बी जे आहेत ते माझ्या आई बहिणीसारखेच आहेत, की त्यांना मला एकच सांगायचं, तुम्हाला रात्री अपरात्री कधी बी अडचण येऊन द्या, मी जरी अवेलेबल नसलो तर माझे कार्यकर्ते आहेत. आणि माझ्या कार्यकर्त्यांना एवढं माझं प्रकरण सांगून ठेवलेलं असतं, की मला चोरी आणि पुरी हे मला आवडणार नाही. भांडणं त्यांना ठीक आहे, हे होत राहते, ते काय शेवटी काही ठिकाणी करावंच लागतं, त्याशिवाय लोकं सुधरत नाही. काही जे गुन्हेगारी क्षेत्रातले असतात, गुंड असतात, जे लोकांवर दादागिरी करतात, त्यांना आरोपोट केलंच पाहिजे. पण जे सरळ लोक आहे त्यांना मी एकच सांगतो, की बाबा त्यांना अर्ध्या रात्री कोणचीही मदत लागू, कोणी छेडलं, पोलीस स्टेशनची मदत लागली, कोणी समजा तुम्हाला त्रास दिला, रिक्षावाल्याने त्रास दिला, तुमच्या तिथं कोणी छेडछाड करतंय, फोन केला तर त्यांचं काम 100%. मी बाहेरगावी जरी असलो तर माझे कार्यकर्ते एकदम कट्टर आहेत. ते बिचारे अर्ध्या रात्री कशा, त्यांना एक माहिती आहे की आपल्या मागं ह्यो माणूस आहे, ह्यो माणूस आपल्यासाठी कधी बी उभा आहे, त्याच्यामुळे ते कोणाला काही घाबरत नाहीत. ते अर्ध्या रात्रीला ते मदतीला थांबणार. मी तर असणारच आहे, पण मी नसलो जरी तर मी बाहेरगावी असं कुठं, पण त्यांचं काम 100% होणार. आणि माझं घर अशा ठिकाणी ना चौकात आहे, कोणी बी रात्री दार वाजवलं तरी माझी आई म्हणा, माझा भाऊ कोणी लगेच उठतं, काय झालं, माझ्या आधी ते निघून जातात, चल बाई मी येते, चल बाबा तुम्हाला काय काम आहे, मी येतो. म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी तुम्हाला डोळे झाकून मतदान केलंच पाहिजे. आता बघ हे नागरिकांचा प्रश्न आहे, पण मी नागरिकांसाठी एवढं जे सांगितलं ना हे 100% करणार. आणि मला तरी गॅरंटी आहे की प्रभाग क्रमांक 3 मधले नागरिक एकदम शुद्ध नागरिक, म्हणजे मी बघतोय आज फिरतोय ना, त्यांना माणूस कसा लागतो माहिती का, काम करणारा माणूस लागतो.
आज आला राम. आता मी प्रत्येक ठिकाणी बघितलं ना, पॉम्पलेट वाटलेले लोकांनी की की 5 वर्ष म्हणजे एकदा निवडणूक गेल्यावर ते नगरसेवक गेला परत येत नाही 5 वर्ष, अशा निवडणूक असा नगरसेवक नको. आपल्याला जो आपल्यासाठी कायमस्वरूपी आणि कधी बी उभा राहील असा नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचा. आता ते पॉम्पलेट कोणी छापलं मला नाही माहिती, पण मी बऱ्याच लोकांच्या घरी ते पॉम्पलेट डायरेक्ट बघितले. म्हणजे ते लोक कटाळलेत, वार्डातलेच लोक कोणतरी कटाळलेत की जे नागरिकांना हे पॉम्पलेट वाटून आहे ना जागृत करून राहिलेत की हे नको, हे सोडून द्या आणि आपल्याला नवीन काहीतरी चांगले निवडा. आणि तिथले नागरिक खरंच सुज्ञ आहेत. म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मधले मी फिरतोय, सगळे नागरिक सुज्ञ आहेत. ते असे त्यांना पैशाच्या लालचीला पाडणारे लोक नाही आहेत. बंगल्यावाले आहेत, कोटी कोटी रुपयाचे बंगले आहेत त्यांचे. त्यांना पैसे नाही, त्यांना माणूस चांगला लागतो. 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? नाही, सगळ्यांनी माझी त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की बुवा तुम्ही सगळ्यांनी मतदान करा. मतदान हे आपला हक्क असतो. मतदान बुडवू नका कोणी कोणाला. मतदान करा आणि चांगले सुज्ञ नागरिक. आता माझ्या पॅनलमध्ये 4 जण, माझं शिवसेनेचं पॅनल आहे माझं स्वतःचं. खरमाळे मॅडम ते 3 टर्मच्या नगरसेवक आहेत. नितीन शेलार ते 2 टर्मचे नगरसेवक आहे. आणि वाखुरे मॅडम म्हणून एक, ती बिचारी यंग आहेत त्या आत्ता, ती प्रोफेसर आहे ती. काय म्हणजे सगळे ग्राउंड लेवलवरचे लोक मी माझ्या पॅनलमध्ये घेतलेले. पैशावाले नाही घेतले आम्ही, ग्राउंड लेवलवरचे की जे ग्राउंड लेवलला जाऊन काम करतील. दुसऱ्या पॅनलमध्ये असे लोक आहेत की 5 वर्ष गाडीच्या खाली उतरत नाही. नरहरीनगरचे तिथं एक पोरांनी मला सांगितलं की एक आजी म्हणल्या की भाऊ तुम्ही सगळे निस्ते नगरसेवक आता प्रचार करता निघून जाता नाही का. तर ती आजी म्हटली माझा हात तुटला आहे, मला पैसे नाहीत. आता मला संध्याकाळी ऑफिसला आलो, मला ते पोरगं म्हणलं अरे ते आजी असं म्हणलं. मला तू सकाळी काय नाही सांगितलं. मला तू एक काम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला पहिले म्हणलं तू काहीच काम नको, त्या आजीकडे जायचं. त्या आजीकडं त्यांनी काय केलं, गेला. त्या आजीला सांगितलं चला आजी तुम्ही माझ्याबरोबर. त्या आजी म्हटली माझं ओके, माझ्या गोळ्या संपल्यात, त्याच्यामुळं कधी थनकत असेल तर मला ते गोळ्या आणून दे. तर त्या पोराला मी पाठवलं कुठं गोळ्या घ्यायला, त्या कळमकर हॉस्पिटलला. त्याला म्हटलं काय पैशाची मी तिथं जाते. तर मग त्या कळमकर हॉस्पिटल त्यांनी ती चिठ्ठीवर वाचलं की बाबा त्यांची तारीख संपलेली, डॉक्टरने 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या आणि परत तपासायला बोलवलं होतं. तर मग मला पोरानं फोन केला, अरे काका भाऊ असं असं झालेलं आहे, ते डॉक्टरने परत तपासेल. म्हणलं एक काम कर तू तिथंच ना आता नंबर लाव पहिले त्या महिलेचा. म्हणलं वयस्कर बाई होती बिचारी. तर तिचा नंबर लावला. आज सकाळी म्हणजे काल सकाळी त्याच्या काल सकाळी लगेच पोरगं तिला दवाखान्यात घेऊन गेलं. मग डॉक्टरने दिवसा गोळ्या दिल्या, तिला परत घरी सोडलं. मी त्या बाईचं नाव बी सांगू शकत नाही आणि काहीच नाही, कारण माझ्या मनाला माहिती मी केलं बाजर. मला जनतेला दाखवून उपयोग नाही. शेवटी तुम्ही जे चांगलं केलं ना तर वरती बघणार आहे, तुमचं चांगलंच होणार. आणि तुम्ही वाईट केलं तर हिथंच फेड आहे, कुठं जायचं नाही, लांब जायचं नाही. आता पहिले लोक म्हणायचे स्वर्ग नरक, इथंच आहे स्वर्ग नरक, कुठंच जायचं नाही, इथंच बघायचं आणि इथंच फेडायचं. मी आमची टीम आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि साहेब आम्ही अपेक्षा करतो तुम्ही खरंच निवडून याल. धन्यवाद.